नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एस-आय-पी म्हणजे नेमकं काय? ती कधी सुरू करावी? कशी सुरू करावी? आणि तिचे फायदे तोटे काय आहेत? जर तुम्ही गुंतवणूक सुरू करायची विचार करत असाल, पण कुठून सुरू करायचं हे समजत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एस-आय-पी म्हणजे काय? तर एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सोप्या भाषेत सांगायचं तर दर महिन्याला थोडी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एस-आय-पी. उदाहरण बघूया. जर तुम्ही दर महिन्याला ₹1000 गुंतवले तर वर्षाला तुमचे ₹12,000 होतील. ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते आणि त्यावर परतावा मिळतो. एस-आय-पीमध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवायची गरज नसते. ₹500 पासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. तर एस-आय-पी कधी सुरू करायची? तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितकं चांगलं आहे, कारण इथे कंपाऊंडिंग काम करतं. उदाहरण पाहूया. जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी एस-आय-पी सुरू केली आणि 15 वर्ष गुंतवणूक केली तर ती रक्कम 40व्या वर्षी मोठी होऊ शकते. पण जर 35व्या वर्षी सुरू केली तर 10 वर्षात पाहिजे तितका फायदा मिळणार नाही. म्हणून लवकर सुरू करा हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. आता एस-आय-पी सुरू कशी करायची? तर सगळ्यात आधी तुमचं KYC पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या प्लॅटफॉर्मवरून एस-आय-पी सुरू करणार ते ठरवायचं. जर बघितलं तसं एक्झाम्पल तर ग्रो, झिरोदा, अपस्टॉक इत्यादी ॲप आहेत ज्यावरून तुम्ही एस-आय-पी सुरू करू शकता. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे म्युच्युअल फंड निवडायचं. ते 3 प्रकारचे असतात: इक्विटी फंड, डेब्ट फंड आणि हायब्रिड फंड. इक्विटी फंडमध्ये धोका जास्त असतो, तिथे परतावासुद्धा जास्त मिळतो. डेब्ट फंडमध्ये कमी धोका असतो, परतावासुद्धा कमी असतो. आणि हायब्रिड फंडमध्ये धोका आणि किंवा परतावा हे दोन्हींचं मिश्रण तिथे असतं एकत्र प्रकारे. म्हणजे धोकाही जास्त असू शकतो आणि परतावाही त्याचा जास्त किंवा कमी असं प्रमाण असतं. त्यानंतर चौथी स्टेप म्हणजे रक्कम आपण ठरवायची. कितीने आपल्याला एस-आय-पी चालू करायची आहे. 500, 1000, 2000 अशा प्रकारे. त्यानंतर पुढची स्टेप तारीख निवडायची आणि ऑटो डेबिट सेट करायचं. झाली तुमची एस-आय-पी चालू. आता एस-आय-पीचे फायदे पाहूया. कंपाऊंडिंगचा फायदा. यामध्ये पैशावर पैसा वाढत जातो, त्यामुळे इथे कंपाऊंडिंगचा फायदा खूप महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर इथे मोठी रक्कम लागत नाही. छोट्या रकमेपासून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे बाजार खाली असताना जास्त युनिट्स मिळतात आणि वर असताना कमी. त्यानंतर डिसिप्लिन तयार होते. दर महिन्याला आपल्याला गुंतवणूक करण्याची सवय लागून जाते. त्यानंतर लाँग टर्म वेल्थ. 10-15 वर्षामध्ये मोठा क्रॉप्स तयार होऊ शकतो. हे आहेत काही एस-आय-पीचे फायदे. त्यानंतर एस-आय-पीचे धोकेही आहेत. हो, धोकेसुद्धा असतात. ते आपण पाहूया. मार्केट रिस्क. जर बाजार खाली गेलं तर व्हॅल्यू कमी होते. त्यानंतर शॉर्ट टर्मसाठी एस-आय-पी चांगली नाही आहे. 2-3 महिन्यामध्ये मोठा नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. चुकीचा फंड निवडला तर तुमचे नुकसान होते. म्हणून रिसर्च करणं गरजेचं असतं. त्यानंतर पॅनिक सेलिंग. बाजार खाली गेला की लोक एस-आय-पी बंद करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. तर आता एस-आय-पीची रक्कम किती असावी? तर नियम असा आहे, तुमच्या उत्पन्नाच्या 10 ते 20% तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर उदाहरण पाहिलं तर 20,000 पगार असेल तर तुम्ही 2,000ची एस-आय-पी ठेवू शकता. पण आधी इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा, म्हणजेच 3 ते 6 महिन्याचा खर्च. कर्ज नसेल तर कमी करा. कर्ज जर तुमच्यावर असेल तर ही रक्कम तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर एस-आय-पी कोणासाठी योग्य आहे? नोकरी करणारे, छोटा व्यवसाय करणारे, जे नवीन प्रकारे गुंतवणूक शिकत आहे त्यांच्यासाठी. परत जे लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन विचार करत आहे त्यासाठी एस-आय-पी खूप छान आहे. त्यानंतर एस-आय-पी आणि एफ-डीमध्ये जर आपण तुलना केली तर एफ-डीमध्ये निश्चित व्याज असते, कमी धोका असतो आणि परतावाही कमी असतो. आणि एस-आय-पीमध्ये मार्केटवरती आधारित असते, त्यामुळे धोका जास्त असतो, पण परतावासुद्धा इथे जास्त मिळू शकतो. आता या सगळ्यावरून आपण एकच पाहू शकतो की एस-आय-पी ही जादू नाही आहे, पण ती योग्य पद्धतीने आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने दीर्घकालीन केली तर ती तुमचं नक्कीच आर्थिक भविष्य बदलू शकतं. फक्त यासाठी काही नियम आहेत, ते लक्षात ठेवा. 1. एस-आय-पी लवकरात लवकर सुरू करा. नियम दुसरा, ती एस-आय-पी नियमित चालू ठेवा, मध्येच बंद करू नका. आणि तिसरा नियम, घाबरून बंद करू नका.
तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये SIP बद्दल संपूर्ण डिटेल माहिती बघितली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच सोप्या आणि महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.